तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पुणे जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। मान्सूनच्या पावसाने शहरासह उपनगरांना अक्षरशः झोडपून काढले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत। अनेक भागांमध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून वाहतूक ठप्प झाली आहे। चाकण परिसरातील खराबवाडी, एकतानगर तसेच ताकत परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। अनेक ठिकाणी वाहने पाण्यात अडकली तर काही वाहनांचे नुकसानही झाले। खेड तालुक्यातील वाकी येथे दुपारी सुमारे 3 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली। विजांचा कडकडाट आणि संततधार पावसामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून असलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे। दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक बस बंद पडली। बसमध्ये अडकलेल्या सुमारे 50 प्रवाशांची ताकत नगर परिषद अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता पाण्यातून सुखरूप सुटका केली। हवामान विभागाने पुढील काही दिवस पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पाण्याने भरलेले रस्ते आणि पूल ओलांडू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रेमसागर वानखडे, पुणे।